भाजप सदस्यता अभियान अंतर्गत जिल्हाध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आयोजित केलेल्या विशेष मोहिमेतून 900हून अधिक तरुण तरुणी आणि महिलांबरोबरच रेल्वे प्रवाशांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावर पसंतीची मोहर उमटवली। भाजपाकडून गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावरती भाजप सदस्यता अभियान सुरू करण्यात आलं होतं, तर महाराष्ट्रात 5 जानेवारीपासून संघटन पर्व अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात आहे। ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नियोजनानुसार ठाणे शहर जिल्ह्यातील 12 मंडळातील परिणामकारक पद्धतीने सर्व स्तरातील नागरिकांबरोबर संपर्क साधून भाजपाची सदस्य नोंदणी केली जात आहे। प्रत्येक बूथवर किमान 250 सदस्य नोंदणीचे लक्ष ठेवण्यात आलं आहे। भाजप सदस्यत्व अभियानाअंतर्गत आज रेल्वे स्टेशन बाहेरील सॅटिस पुलाखालील रेल्वे प्रवाशांबरोबरच युवा वर्ग आणि महिलांना भाजपाचे प्राथमिक सदस्य करण्यासाठी अभियान राबवले। त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, तर 900हून अधिक युवा, महिला आणि नागरिकांनी मोबाईलवरून ऑनलाईन नोंदणी येथे केली आहे। भारतीय जनता पार्टीतर्फे 1 जानेवारीपासून संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि मागील 5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये 1 कोटी सदस्य नोंदणी झाली होती। आता 1.5 कोटी सदस्य नोंदणी ही 20 तारखेपर्यंत आम्हाला महाराष्ट्रात पूर्ण करायची आहे। आज भारतीय जनता पार्टीतर्फे स्टेशन परिसरामध्ये सकाळी युवा मोर्चाच्या माध्यमातून आणि आता महिला मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान चालू झालेलं आहे। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सदस्य नोंदणी अभियानाला भेटतोय आणि प्रत्येक बूथवर 250 सदस्य करण्याचं त्या ठिकाणी बूथ अध्यक्षांना आम्ही टार्गेट दिलेलं आहे। बूथ अध्यक्ष घरोघरी फिरून प्रत्येक यादीमध्ये फिरून 250 सभासद करतायत आणि ठाणेकर नागरिकांच्या प्रत्येक घरापर्यंत हे बूथ अध्यक्ष पोहोचतील। हा रेल्वे स्टेशन परिसर असल्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रोज 5 ते 6 लाख लोक ये जा करतात। त्यामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आहे आणि संध्याकाळी कामावरून सुटताना त्यांच्यासाठी ही व्यवस्था आम्ही केलेली आहे। सकाळपासून मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे सदस्य रेल्वे स्टेशन परिसरामध्ये या ठिकाणी झालेले आहे आणि 100% भारतीय जनता पार्टी हे अभियान आमचं चालू आहे आणि हा बूथ अध्यक्ष, नगरसेवक, प्रभाग अध्यक्ष, मंडळाध्यक्ष हे सर्व कार्यकर्ते ठाणे शहराच्या प्रत्येक घराघरामध्ये फिरून भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी अभियान राबवत आहे। भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण भारतामध्ये ही सदस्य नोंदणी मागच्या वर्षीपासून 2024 पासून सुरू झाली होती। महाराष्ट्राच्या निवडणुकांमुळे महाराष्ट्रामध्येही थोडी लांबणीवर गेली आणि म्हणून गेल्या महिन्यापासून आपण महाराष्ट्रामध्ये ही सदस्य नोंदणी सक्रियतेने करत आहोत। सर्व भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी असतील, युवा मोर्चाचे पदाधिकारी असतील, विविध प्रकोष्ठ सेलचे पदाधिकारी असतील, अतिशय उत्स्फूर्तपणे नागरिक सुद्धा या सदस्य नोंदणीमध्ये सहभागी होत आहे आणि त्यामुळे जेव्हापासून नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आलं तेव्हापासून समस्त भारतीय नागरिक बघत आहेत की ज्या काही महिलांसाठीच्या योजना असतील, युवकांसाठीच्या योजना असतील, त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी पोषक असं वातावरण आहे। सर्व नागरिकांना हवंय की भारतीय जनता पार्टीने भारतासाठी पुढे सक्रिय काम करावं आणि म्हणून तुम्ही आज बघू शकता ठाणे शहरामध्ये रेल्वे स्टेशनच्या बाहेर आज उत्स्फूर्तपणे सर्व महिला सुद्धा स्वतःहून येऊन सदस्य नोंदणी करत आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागतही करतो। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने
भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करा असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मराठी माणसाला दिला आहे. मालवी महोत्सवामध्ये आज 5 ते 25 व्यावसायिक असतील, पण भविष्यामध्ये यातूनच एखादा मोठा उद्योजक तयार होईल असा आशावादही खासदार राणे यांनी व्यक्त केला आहे. ठाण्यातील शिवाजीनगर येथे सीताराम राणे यांचा कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवाला कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी भेट दिली. यावेळी व्यासपीठावरती कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन टावकरे, आयोजक सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, संतोष राणे इत्यादी उपस्थित होते. खासदार नारायण राणे यांनी कोकण ग्रामविकास मंडळासारखी संस्था जन्माला घालण्याबद्दल सीताराम राणे यांना शुभेच्छा दिल्यात. तसेच गेल्या 25 वर्षात मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात असे अनेक मालवणी महोत्सव आता होत असून मराठी माणूस उद्योगात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राचा 33% हिस्सा आहे, पण मराठी माणसाचा त्यामध्ये 1% हिस्सा नाही. तेव्हा आज लोकांच्या नेमक्या काय गरजा आहेत हे ओळखून उद्योग व्यवसाय उतरवा असा सल्ला मराठी माणसाला दिला. मालवणी महोत्सवामध्ये आज 5 ते 25 व्यावसायिक असतील, पण भविष्यामध्ये यातूनच एखादा मोठा उद्योजक होईल. तेव्हा जनतेने या उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे असं आवाहन त्यांनी केलं आहे. दादा माझं एक लॉलीपॉप पार्सल आहे. 500 रुपये. मागणी आणि हेच नाही मिळणार नाही, पण सगळे उपचार मिळतात. आणि जपान, जर्मनी आणि अमेरिकेची सगळी पट्ट्या देतात. 750 आणि कॉलेज पण चला ज्याविषयी आम्ही भेटायला गेलो त्यावेळी मला शेड्यूल दाखवलं हे असं 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 आहे. आज दुसरा कार्यक्रम होता ते म्हणाले जाऊ दे हा कार्यक्रम आज आपण स्थगित ठेवू, राणेच्या मालवणी महोत्सवाला जाऊ. नंतर 19 त्यानंतर मी सन्माननीय श्री सीतारामजी राणे साहेब त्याच पद्धतीने कृषीप्रधान देशातील ग्रामीण संस्कृतीचा बोली बोले तो देखा पिंगड़ा महाद्वारी, पिंगड़ा महाद्वारी. बोली बोले तो देखा पिंगड़ा महाद्वारी, पिंगड़ा महाद्वारी. बोली बोले तो देखा पिंगड़ा महाद्वारी, पिंगड़ा महाद्वारी. बोली बोले तो देखा पिंगड़ा महाद्वारी. हा डौर पीर विकटुक टुक ऐका, भारतीय शास्त्रीय संगीत अनुपम असून संपूर्ण जगात नाही, हे आपलं फार मोठं सामर्थ्य आहे.
तेव्हा सध्याच्या वेगवान आयुष्यामध्ये मनोरंजनाचे विविध मार्ग असले तरी शास्त्रीय संगीत ही काळाची गरज आहे, असं प्रतिपादन सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांनी केलं आहे. ठाण्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या प्रांगणामध्ये गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या 39व्या कैलासवासी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचा समारोप गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या मुलाखतींनी झाला. माधुरी तामणे यांनी त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, सचिव शरद पुरोहित, माजी नगरसेवक सुनेश जोशी, कमल संजय केळकर, ॲडव्होकेट स्वाती दीक्षित, कीर्ती आगाशे, सुहास जावडेकर इत्यादींसह शेकडो रसिक श्रोते येथे उपस्थित होते. आरती अंकलीकर टिकेकर यांनी मुलाखतीत अनेक सांगीतिक किस्से तसेच आपल्या बालपणीपासूनच्या संगीत प्रवासातील आठवणींचा पट येथे उलगडला. तिसरी घंटा या संस्थेच्या सेक्स ऑन व्हील या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या कोकण चषकाचं मानकरी ठरले आहे. सर्वोत्कृष्ट एकांकिकेमध्ये द्वितीय क्रमांक चिनाब से रावी, तृतीय क्रमांक गुड बाय किस या एकांकिकेने पटकावला. उत्तेजनार्थ म्हणून जापसाल आणि खेळ मांडला यांची निवड करण्यात आली. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने कोकण कला अकादमी, संस्कार आणि शारदा एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण चषक 2025 या खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये पार पडला. आमदार केळकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्राचार्य प्रदीप ढवळ, माजी उपमहापौर सुभाष काळे, अंतिम फेरीचे परीक्षक ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, अभिनेत्री सुप्रिया विनोद आणि ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे, शीतल तळपदे यांच्यासह प्राथमिक फेरीचे परीक्षक मकरंद पाध्ये, राजेश भोसले, स्पर्धेचे संयोजक प्राचार्य मंदार टिल्लू, सतीश आगाशे, विजय चावरे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेच्या सौ मीनाताई ठाकरे परिचर्या संस्थेतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या सर्व नर्सेस त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीतही समर्पण भाव कायम ठेवून काम करतील याविषयी मला पूर्णपणे खात्री आहे, असं प्रतिपादन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी संस्थेच्या शपथग्रहण व गुणगौरव समारंभामध्ये केले. सौ मीनाताई ठाकरे परिचर्या संस्थेच्या प्रथम वर्षीय बॅचचा शपथग्रहण कार्यक्रम आणि यशस्वी विद्यार्थिनीचा गुणगौरव समारंभ सोमवारी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये पार पडला. याप्रसंगी या कार्यक्रमाचे अतिशय काटेकोर आणि नेटके आयोजन केल्याबद्दल सर्वप्रथम आयुक्त राव यांनी सर्व विद्यार्थिनी आणि त्यांचे शिक्षक तसेच त्यांचं कौतुक केलं. तसेच हीच अचूकता असून त्यांनी आपल्या कामामध्ये देखील ठेवावी.
पुढील प्रवासामध्ये त्यांना मन विचलित करणाऱ्या प्रसंगांना सामोरं जावं लागेल, पण त्यावेळी त्यांनी समर्पण भाव कायम ठेवून काम करावे. आज त्यांनी घेतलेली शपथ आणि म्हटलेले समर्पण गीत त्यांना कायम प्रेरणा देत राहील. ही शपथ त्यांनी मानवतेच्या सेवेच्या पथावरून कधीही विचलित होऊ देणार नाही, असा विश्वास राव यांनी व्यक्त केला आहे. मुलींना या नर्सिंग व्यवसायात पाठवण्याचा निर्णय घेणाऱ्या पालकांसाठी आजचा दिवस गौरवशाली असल्याचंही आयुक्त राव यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, SNS रुचा साळगावकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतना नितील, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोट, प्राचार्य प्राचीधारक डॉक्टर स्वप्नील कदम, भारती देशपांडे यांच्यासह माजी अधिष्ठाता डॉक्टर संध्या खडसे इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. तर ध्रुवी देसाई विद्यार्थिनी, कैलासवासी इंदुबाई रामरावे जपे उत्कृष्ट विद्यार्थिनी पारितोषिकीची मानकरी ठरली. तर प्राजक्ता कोंगरे ही विद्यार्थिनी, कैलासवासी सुलोचना रामचंद्र अय्यर सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे. त्यांना महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते गौरवण्यात आले. ठाणे म्युनिसिपल लेबर युनियनच्या वतीने आज या ठिकाणी अग्निशामक दलामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कापूरवाडी बाळकुम येथे छबैया पार्क येथे लागलेल्या गंभीर आगीमध्ये 25 ते 30 लोक अडकली होती. या आगीचे स्वरूप इतकं भयंकर होतं की इमारतीमधील रहिवासी आपला जीव वाचवण्यासाठी 6व्या मजल्याच्या गॅलरीमध्ये उभे राहून मोठ्या आकांताने वाचवा वाचवा असे ओरडत होते. या संपूर्ण परिस्थितीवरती अभ्यास करत या ठिकाणी ठाण्यातील अग्निशामक दलातील वीर जवानांनी या संपूर्ण नागरिकांना सुखरूपरित्या बाहेर काढले. आपल्या जीवाची बाजी लावून या सर्व रहिवाशांची त्यांनी सुरक्षितरित्या सुटका केली आहे. तसेच त्यांना जीवनदान देखील दिलं आहे. या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन म्युनिसिपल लेबर युनियनच्या वतीने आज त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर म्युनिसिपल लेबर युनियन आणि महाराष्ट्र अग्निशामक सेवा महासंघ तर्फे या ठिकाणी या सर्व वीर कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक मिळण्याकरिता आपण पाठपुरावा करणार असल्याचं देखील यावेळी म्युनिसिपल लेबर युनियनचे उपाध्यक्ष मोहन तिवारी यांनी यावेळी सांगितलं आहे. तर या कार्यक्रमाअंतर्गत अग्निशामक दलातील अग्निशामक केंद्र अधिकारी निलेश वेताळ, सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी मनोज लोणे, शिवाजी मेंगाळ, संदीप महाले, अमित घोलप, योगेश पाटील, दामोदर राऊत, दीपक बोराडे, सागर केणे, रवींद्र पाटील यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार करण्यात आला. सर एक मिनिट. ठाणे महानगरपालिकेतील मान्यता प्राप्त युनियन म्युनिसिपल लेबर युनियन यांनी आज फायर ब्रिगेड मधील 10 लोकांचा सत्कार आयोजित केला होता. या सत्कारासाठी सत्कार मूर्ती होते अग्निशामक केंद्राचे अधिकारी वेताळ साहेब, अग्निशामक केंद्राचे सहाय्यक अधिकारी लोणे साहेब, अग्निशामक प्रणेता शिवाजी मेगळ हे होते, संदीप महाले, अनिल घोलप, योगेश पाटील, दामोदर राऊत, दीपक बोराडे, सागर किणे आणि रवींद्र पाटील या सर्व आमच्या फायर ब्रिगेडच्या कामगारांचा आम्ही आज सत्कार आयोजित केला होता. त्यांना शाल आणि तुळशीचं एक वृक्ष देऊन आम्ही त्यांचं अभिनंदन केलं. आपल्या सर्वांना माहिती आहे की ठाण्यामध्ये लागलेल्या मोठ्या आगीमध्ये जवळपास 40 लोकांचा जीव या आमच्या अग्निशामक दलाच्या लोकांनी वाचवला आणि तासाभरात एक मोठी आग त्यांनी आटोक्यात आणली आणि एक मोठी घटना घडता त्यांनी ती थांबवली. त्यामुळे या सर्वांचं आमच्या युनियनच्या माध्यमातून आज आम्ही सत्कार केला. तसंच या लोकांना राष्ट्रपती पुरस्कार मिळावा यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. ठाणे महानगरपालिका आयुक्त, ठाण्याचे पालकमंत्री तसेच ठाण्याचे माजी मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमच्या सर्वांच्या परिचित असलेले देवेंद्र फडणवीसजी, गव्हर्नर साहेब आणि राष्ट्रपती साहेब या सर्वांना आम्ही हा पाठपुरावा करणार आहोत.